शेड तोडफोड प्रकरणात न्यायासाठी तुषार जयस्वाल यांचा आमरण उपोषणाचा इशारा, उपोषणात सुरुवात. पत्रकार परिषद संपन्न. तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल यांच्या आपल्या ताब्यातील प्लॉटवर शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आज जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन आजपासून उपोषणास बसले आहेत. त्या संदर्भात तुषार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 13 ऑक्टोबर 2025 रोजी काही व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील नेर येथील प्लॉटवरील अंदाजे 1500 स्क्वेअर फूट शेड होते, त्यातील साहित्याची तोडफोड करून सुमारे 20 लाख रुपये नुकसान केले. घटनेचे व्हिडिओ पुरावे धुळे तालुका पोलिसांना दिल्यानंतर देखील गुन्हा नोंदविला नाही. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक व मुख्यमंत्री यांना देखील सदर निवेदन दिले असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शेडचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा, तसेच प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात न्याय मिळवण्यासाठी आपण आमरण उपोषण करत असल्याचे या ठिकाणी पत्रकार परिषदेतून तुषार जयस्वाल यांनी सांगितलं. तर यावेळी महेश जयस्वाल, वामन मोरे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मी आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा अर्ज मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे या सर्वांना मी आधीच अर्ज दिलेला आहे. तसेच शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील मी अर्ज दिलेला आहे. माझ्यासोबत अन्याय झाल्याची घटना दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीची घटना आहे. तरी देखील म्हणजे 14 ऑक्टोबर 2025 रोजी मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असताना त्यांनी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांनी गुन्हा घेण्यास म्हणजे गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आणि गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आणि जो अन्याय माझ्यावरती झालेला आहे त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला. हे पूर्णपणे जो माझ्या ताब्यातील जागा, माझ्या ताब्यातील जो प्लॉट होता त्या प्लॉटवर माझं जे 1500 स्क्वेअर फीटचं जे शेड बनलेलं होतं त्या शेडला JCBच्या सहाय्याने त्यांनी म्हणजे तालुका पोलीस स्टेशनचे PI धनंजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांच्या सहाय्याने त्यांच्या मध्यस्थीने तो पूर्ण काही घटना माझ्यासोबत अन्याय झालेला आहे ते घटना त्यांनी घडवण्यात आलेली. तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना